रामकृष्ण हरी. आपण आता करन्यासाच्या 5व्या चरणात असं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. पश्चिमे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रश इति कनिष्ठिकाभ्यां नमः. हा मंत्र म्हणताना दोन्ही अंगठ्यांनी त्या हाताच्या करंगळीवर घर्षण करायचं आहे आणि तिथील शक्ती, तिथील देवता जागृत करायची आहे. हा मंत्र 11व्या अध्यायातील 5व्या श्लोकातील पहिले चरण आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की मी तुला विश्वरूपाचे दर्शन घडवू, त्यामध्ये तू माझी अनेक नाना वर्णाची, नाना आकृतीची, अनेक विविध प्रकारची रूपे पहा. इथल्या लहानातील लहान रूपालाही हिनवू नको. परमेश्वराच्या सहस्र रूपापैकी तेही एक रूप आहे. करंगळी हे सगळ्यात लहान बोट असून त्याचा फारसा उपयोग होत नाही. तरी पण करंगळीशिवाय हाताचा किंवा पायाचा पंजा पूर्ण होतच नाही. करंगळी नसेल तर पंजा अधुरा वाटतो, पण लहानशा करंगळीनेही तो पूर्ण होतो. म्हणून भगवंत म्हणतात की कितीही लहान रूप असले तरीही त्याला हलके समजू नको, हलके लेखू नको, हीन लेखू नको, कारण ते सुद्धा माझ्या रूपापैकीच एक रूप आहे. सगळी सृष्टी भगवंताची निर्मिती आहे आणि प्रत्येकच गोष्टीत भगवंताचं वास्तव्य आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी चळी कर परमेश्वरच भगवंतच आहे. चाराचारच पूर्ण उरलेला आहे. भगवंत 7व्या अध्यायात 7व्या श्लोकात सांगतात की हे संपूर्ण जग दोऱ्याचेच मणी व्हावेत, त्याप्रमाणे माझ्यात ओवलेलं आहे. किंवा सोन्याच्या तारीत सोन्याच्याच मणी व्हावेत, म्हणजे एकूण सगळं सोनंच आहे, फक्त मणी वेगळं द्वारा वेगळा म्हणायला, पण प्रत्यक्षात मात्र सोन्याचा द्वारा सोन्याचेच मणी आणि सोन्याच्याच तारीत व्हावायचे. त्याप्रमाणे भगवंत सांगतात की सृष्टी अशी आहे. सृष्टीचं स्वरूप सांगितलंय भगवंताने, तर ही सृष्टी अशी आहे की हे दोऱ्याचेच बने दोऱ्यात ओवले, तसे हे सगळे जीव मात्र माझ्यातच ओवलेले आहेत. हे सगळे प्राणी, ही सगळी सृष्टी माझ्यातच ओवलेली आहे. हे तर भगवंतांनी आपल्याला पश्चिमे पार्थ रूपाणि शतशत सहस्रश या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.